एक मोठी बातमी आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भातली। महादेव मुंडे हत्या प्रकरणातला शवविच्छेदन अहवाल समोर आलाय आणि याच पार्श्वभूमीवरती ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। आरोपींना अटक होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा शब्द ज्ञानेश्वरी मुंडेंना मनोज जरांगेंनी दिलाय। तर येत्या 8 दिवसात आरोपींना अटक करा, अन्यथा बीडमध्ये मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा जरांगेंकडून दिला गेलाय। ज्ञानेश्वरी मुंडेंचा जबाब नोंदवून सगळ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी मनोज जरांगेंची आहे। आत्ता ऐकलं, मला आणखीनही माहीत नव्हतं की ते मासाचा तुकडा सुद्धा 8 दिवस घेऊन फिरत होते, हे मी आत्ता ऐकलं। मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब, मला एक प्रश्न आहे तुम्हाला आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या प्रतिनिधीला, आमदार खासदार मंत्र्यांना सुद्धा माझा आज प्रश्न आहे, हे नेमका 8 दिवस कोणाला दाखवत फिरत होता? तो नेता उपलब्ध नव्हता का? ज्याने मारायचं सांगितलं तो इथं उपलब्ध नव्हता म्हणून तो 8 दिवस घेऊन खिशात हिंडत होता? तुम्हाला तपास करावा लागणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी मी मनोज जरांगे आडवा पडतो ना, त्याची सरळ केल्याशिवाय सोडत नाही। तुम्हाला मी प्रेमापोटी सांगतो, जर महादेव भैयाचं मांस घेऊन जर खिशात हिंडत असतील 8 दिवस, मग त्या 8 दिवसात कोणाला ते मांस दाखवायचं होतं? ते महादेव मुंड्याचा आम्ही मुर्दा पाडलाय, हे मांस आम्ही खिशात घेऊन हिंडतोय, तुम्ही कधी येता बघायला? असा कोण नव्हता की त्याला ते मांस दाखवायचं होतं आणि त्याच वेळेस ते मांस फेकू द्यायचं होतं। आम्हाला तातडीनं याच्यात SIT आणि CID दोन्ही गठीत झालेल्या पाहिजेत, पहिली मागणी आमची ती आहे। दुसरं म्हणणं आहे, ती गठीत करून नुसती ती हिंडायला ठेवू नका, इकडे गेली तिकडे आली पळून नुसते पैसे नसायचं काम नाही करायचं, जेवायचं खायचं। आठवड्याच्या आत आरोपी सगळेचे सगळे आतमध्ये पाहिजेत, आम्हाला सगळेचे सगळे, दोन्ही बी SIT आणि CID दोन्ही पण गठीत करायच्या आणि आरोपी 8 दिवसाच्या आत अटक करायचे। मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, जर तुम्ही 8 दिवसाच्या आत आरोपी अटक नाही केली तर बीड जिल्ह्यात आंदोलन उभा राहिलं म्हणून समजा। निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी आता मागण्या केलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांनी। त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर येत्या 8 दिवसाच्या नंतर मनोज जरांगे पाटील स्वतः एक मोठं आंदोलन बीडमध्ये उभे करतील। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी। ज्या माणसाने कट रचला त्या माणसापर्यंत हे आरोपी माणसाचा तुकडा घेऊन जातात, म्हणजे हे कट रचणारा किती नराधम असेल की ह्यांना सांगतो की माणसाचा तुकडा घेऊन या, हे घेऊन जातात। मग हे सगळे नराधमांना तत्काळ अटक करून फाशी दिली पाहिजे। ह्यांची चार्जशीट नका दाखल करता, यांना तत्काळ फाशी दिली पाहिजे आरोप निष्पन्न झाल्या। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी एल्गार पुकारलाय। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन करतात। शेतकऱ्यांकडून सक्तीनं कर्ज वसुली कराल तर सोडणार नाही असा इशाराच बच्चू कडूंनी बँकेच्या मॅनेजरला दिला। अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना फोन करून सक्तीनं कर्ज वसुली होत असल्याची माहिती दिली होती। अमरावतीच्या इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून थकीत आहे, अर्धवट आहे। या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयानं प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला असून 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले आहेत। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। हवेत गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आली, तर गोळीबार कोणी केला याबाबतीत तपास सुरू आहे असं पोलीस म्हणतात। तर कला केंद्रामध्ये सत्ताधारी आमदाराच्या भावानं केलेल्या गोळीबारात एक तरुणी जखमी झाल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय, तर पोलिसांवरती दबाव असल्याचा आरोपही रोहित करतात। एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत थेट 30% वाढ करण्यात आली आहे। एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी हा निर्णय झालाय। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवाढ केल्यामुळे कोकणवासीय मात्र नाराज आहेत। वादग्रस्त पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलेअर अखेरीस रद्द झालंय। कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि उत्पन्नाचे स्रोत तपासून घेऊन हा निर्णय घेतला गेला। नवी मुंबईच्या खारघरमध्ये रीलसाठी एका तरुणीनं चालत्या मर्सिडीज गाडीवरती डान्स केला। चालत्या वाहनावरती नाचतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय।
आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही स्टंटबाजी सुरू असून सुरक्षाही धोक्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कोणती कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दिल्लीतल्या JNU युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरचं उद्घाटन पार पडणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात काही केंद्रीय नेत्यांच्याही भेटीगाठी होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. जमिनीचा दस्त एका गटाचा करून फेर मात्र भलत्याच गटाचा केल्याचा आरोप केला गेला. धाराशिवमधल्या भंडारी गावात ही घटना घडली आहे. हक्काची जमीन सोडून भूमिहीन होण्याची वेळ आल्यामुळे पीडित कुटुंब आक्रमक झालंय. मात्र प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप संबंधित कुटुंबाचा आहे. नागपूरमध्ये श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबांच्या 103व्या उर्सानिमित्त शाही मिरवणूक निघाली. खदान परिसरातनं ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. 29 जुलैपर्यंत हा उरूस सुरू असेल. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांसह आणखी 9 जणांची जामिनावर सुटका झाली आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरनं विजयकुमार घाटगे पाटील यांनी गंभीर आरोप केलाय. आरोपींवरती गंभीर कलमं लावण्यात आलेली नाहीत. सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सुटका झाल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप विजयकुमार पाटील यांचा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं मारहाण झालेल्या विजयकुमार घाटगे यांची मनसेच्या प्रकाश महाजनांनी भेट घेतली. सोबतच प्रकाश महाजनांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध केला. तर कोकाटेंना खोके न मिळाल्यामुळे रम्मी खेळून ते पैसे कमवतात अशी खोचक टीकाही त्यांनी केली. कल्याणमधल्या मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गोकुळ झाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान आरोपी गोकुळ झा यानं कोर्टात गोंधळही घातला. कल्याणमध्ये तरुणीला झालेल्या मारहाणीनंतर उबाठा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलिसांची भेट घेतली. आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मानपाडा पोलिसांची भेट घेतली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या. महाराष्ट्रात मराठी तरुणांना मारहाण होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही अशी भूमिका मोरेंनी मांडली. यंत्रणांनी सरकारच्या दबावापोटी आम्हाला बॉम्बस्फोट खटल्यात गोवलं अशी प्रतिक्रिया मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातनं निर्दोष सुटलेल्या आसिफ खाननं दिली आहे. तुम्ही निर्दोष पण आमच्यावरती प्रचंड दबाव आहे. आम्हाला केस क्लोज करायची आहे असं अधिकारी सांगायचे हेही आसिफनं म्हटलं. मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा रंगतात. येत्या 8-10 दिवसात राज ठाकरे मंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. मराठीच्या मुद्द्याआधी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी जात भेट घेतलेली होती. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आहेत. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आपली लढाई होणार आहे असा करारनामा त्यांनी स्टॅम्प पेपरवरती लिहून देत नवीन वाद निर्माण केलाय. आपण जर कॅन्टीन चालक असतो तर संजय गायकवाडांना चांगलीच अद्दल घडवली असती अशी टिप्पणी इम्तियाज जलील यांनी केली होती. महायुती सरकारचा निधी वितरणाचा फॉर्म्युला ठरलाय. नगरविकास नाही तर नियोजन विभागाच्या निधीचं सुद्धा वितरण एकत्रितपणे केलं जाईल. सर्व निधी वितरणाला अंतिम मान्यता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील. महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच सुटलाय. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचं वाटप करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या वाट्याला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 अशा महामंडळ वाटपावरती महायुतीत एकमत झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपनं रक्तदान मोहीम राबवली. या रक्तदान मोहिमेची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचं महादानात रूपांतर करण्यात आलं. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचा नवा अध्याय जागवला गेल्याची माहिती भाजपनं दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचं दर्शन घेतलं. संत नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं डिमोशन होण्याची दाट शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंचं खातं अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडे जाऊ शकतं. अनिल पाटलांना आत्ताच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये, पण पुन्हा एकदा अनिल पाटलांची मंत्रिमंडळात
एंट्री होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंना पत्त्यांचा डाव भोवेल अशी शक्यता व्यक्त होते। तर माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओजवरती सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली। मंत्रिमंडळात असताना संवेदनशीलता जपायला हवी, विधिमंडळात घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे, अजित पवारच कोकाटेंबाबत भूमिका मांडतील असं तटकरे म्हणतात। माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री करा म्हणजे रोज जुगार खेळून राज्यावरचं कर्ज दूर होईल असा टोला प्रशांत जगताप यांनी लगावला। इतक्या चुका होऊन सुद्धा मुख्यमंत्री माणिकराव कोकाटेंना पाठीशी का घालतात हाही सवाल त्यांनी उपस्थित केला। सरकार शेतकऱ्यांसंदर्भात उदासीन आहे, या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांशी देणं घेणं नाही, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांना पाठीशी घालणार का असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला। धाराशिवमध्ये छावा संघटनेचे विजयकुमार घाटगे पाटील यांच्या मारहाणीचा निषेध नोंदवत कळंब तहसीलच्या दारात ठिय्या आंदोलन केलं गेलं। कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजय घाटगे यांना केलेल्या मारहाणीचे पडसाद मालेगावात उमटले। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला। महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे। पाहत रहा आपला महाराष्ट्र। दरम्यान मासेमारी बंदीचा जो कालावधी आहे तो 15 ऑगस्टपर्यंत वाढवावा अशी मागणी केलेली आहे गुजरात आणि महाराष्ट्राच्या मच्छीमारांनी। त्यांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतली आहे। दरम्यान या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं नितेश राणेंनी स्पष्ट केलं। शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्यानं लवकरच निर्णय होणार का याची उत्सुकता असेल। गुजरात आणि महाराष्ट्र दोनही राज्याच्या मच्छीमारांनी नितेश राणेंची भेट घेतली आहे। आणि मुंबईमध्ये रेशनिंग धान्याचा काळा बाजार करणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी पकडले आणि या टेम्पोमधनं 3,54,000चा 182 क्विंटल तांदूळ ताब्यात घेण्यात आलाय। मुंबईच्या घाटकोपर परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे आणि या कारवाई प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। परशुराम घाटात मुसळधार पावसानं हजेरी लावली। घाट माथ्यावरच्या सततच्या पावसामुळे डोंगरावरचं पाणी वेगानं रस्त्यावरती येत आहे। त्याचसोबत दगड, गोटे आणि चिखल वाहूनही रस्त्यावर आलाय। त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढचे 4 दिवस मध्य ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होतोय। पुढचे 3 ते 4 दिवस पावसाची संततधार कायम राहील असा अंदाज आहे। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं। सोयाबीन, कपाशीसह फळबागांचं अतोनात नुकसान झालंय, ज्याची पाहणी करण्यात आली। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद परिसरात अतिमुसळधार पाऊस पडल्यानं उतावळी आणि कांस नद्यांना पूर आला। नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पिकांसह खरडून गेली। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीमध्ये 6 महिन्यातच महिला सरपंचाच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला गेला। दरम्यान गेल्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे अविश्वासाचा प्रस्ताव आणल्याचा आरोप करत महिला सरपंचानं आमरण उपोषण सुरू केलंय। किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावरती प्रवेशद्वारावरतीच मोठाले खड्डे पडलेत। त्यामुळे शिवप्रेमींनी रस्त्यावरचे खड्डे भरून मार्ग सुस्थितीत आणावा अशी मागणी केली आहे। रायगडमधल्या समुद्र किनाऱ्यांना लाटांच्या उधाणाचा फटका बसतोय। त्यामुळे संरक्षित बंधाऱ्यांचं अस्तित्व संपुष्टात येत असून अलिबाग, नागाव आणि आक्षी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टी उद्ध्वस्त झाली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील चिखलीमध्ये लक्ष्मी आईच्या यात्रेला सुरुवात झाली। आषाढ महिन्यात अमावस्येच्या आधी 3 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात हजारो भाविकांनी गर्दी केली आहे। नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची सोशल मीडियासह शहरातही चांगली चर्चा आहे। हनी ट्रॅपमधल्या लोकांची नावं ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत। या आशयाचे फलक सध्या नाशिकमध्ये झळकतात।